रशिया बनवतोय अमरत्वाचं औषध? रशियाचा $26 बिलियन महाप्रोजेक्ट. घटती लोकसंख्या रशियासाठी डोकेदुखी. माणसाला अमरत्व मिळणं शक्य आहे का, हा प्रश्न सर्वांनाच पडत असतो. मात्र याचं उत्तर शोधण्यासाठी रशियानं मोठं संशोधन सुरू केलंय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी हा महागडा प्रोजेक्ट हाती घेतलाय. आपल्या देशातील नागरिकांचं वार्धक्य तारुण्यामध्ये बदलण्यासाठी त्यांनी ही योजना आखली आहे. यासाठी रशियानं तब्बल $26 बिलियन म्हणजेच 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्याची आता तयारी सुरू केली आहे. रशिया सरकारनं आरोग्य संवर्धनासाठी नवीन तंत्रज्ञान राष्ट्रीय प्रकल्प सुरू केलाय. या प्रकल्पांतर्गत रशिया वार्धक्य रोखण्यासाठी जनुकीय उपचार विकसित करते. विशेष म्हणजे वार्धक्याविरुद्धच्या लढाईत एक मोठं शस्त्र ते ठरू शकतं असा दावाही रशियानं केला. 2030 पर्यंत 1,75,000 नागरिकांचे प्राण वाचवण्याच्या उद्दिष्टानं हा प्रकल्प 2024 मध्ये सुरू करण्यात आला. चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या सोबतच्या संभाषणादरम्यान पुतीन यांनी केलेल्या दाव्याशीही या संशोधनाचा संबंध जोडला जातोय. क्षी जिनपिंग यांनी यावर आश्चर्य व्यक्त केल्याचं रशियानं स्पष्ट केलं होतं. इतकंच नव्हे तर मानवी शरीरातील जुन्या आणि निकामी झालेल्या पेशी नष्ट करण्यासाठी रशियन वैज्ञानिक एका विशेष अँटी एजिंग वॅक्सिनवरही काम करत असल्याची चर्चा सुरू आहे. $26 बिलियन संशोधन प्रकल्पात 3 महत्वाचे टप्पे आहेत. जीन थेरपी. रशियन शास्त्रज्ञ पेशींचं वार्धक्य कमी करण्यासाठी एक जीन थेरपी विकसित करतायत. ही थेरपी DNA स्तरावर वृद्धत्वाची प्रक्रिया प्रभावित करेल असं रशियन सरकारनं म्हटलंय. बायोप्रिंटिंग. शास्त्रज्ञांनी मानवी अवयवांच्या ऊतींपासून उंदराची थायरॉइड ग्रंथी बायोप्रिंट केल्याचा दावा केलाय. 2030 पर्यंत बायोप्रिंटेड अवयव प्रत्यारोपण यशस्वीरित्या राबवण्याचं रशियाचं उद्दिष्ट आहे. जेनो ट्रान्सप्लांटेशन. मानवी उपचारांसाठी लहान डुकरांमध्ये अवयव तयार केले जातात. गरज भासल्यास हे अवयव मानवी शरीरात प्रत्यारोपित केले जाऊ शकतात. यामुळे मूत्रपिंड, हृदय आणि यकृत विकसित करणं शक्य होईल असा दावा रशियानं केला. विशेष म्हणजे या प्रकल्पाचं नेतृत्व पुतीन यांची कन्या करत असल्याचंही बोललं जात आहे. मात्र रशियाची घटती लोकसंख्या आणि आपल्या सहकाऱ्यांचं वाढतं वय ही पुतीन यांच्यासाठी चिंतेची बाब असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा प्रकल्प पुतीन यांना उपयुक्त ठरू शकतो असा अंदाजही व्यक्त केला जातोय. मात्र अशा पद्धतीचा संशोधन प्रकल्प राबवणारे पुतीन हे काही पहिलेच व्यक्ती नाहीत. 1920 मध्ये अलेक्झांडर बोग्दानोव यांनी देखील तारुण्य परत मिळवण्यासाठी रक्तसंक्रमण करून घेतलं होतं. मात्र स्वतःवर उपचार करण्याच्या प्रयत्नात त्यांचाच मृत्यू झाला होता. त्यामुळे पुढील काळात आपल्या देशातील नागरिकांचं वार्धक्य रोखण्यात रशियाला कितपत यश मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.